काय जणी कशी चालते, डोक्यावर पदर नसतो. म्हणजे आजही एखादी महिला चांगलं काम करत असेल आणि तिच्या कामामध्ये आपलं काही चूक दिसत नसेल तर आमच्याला पुरुष मंडळीला त्याची चूक दाखवण्यासाठी एकच साधन आहे, म्हणजे काय, तिच्या राहणीमानावर चर्चा करायची आणि त्या चर्चेच्या आरून तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करायचा. तसंच जनाबाईच्या बद्दल केलं गेलं त्यावेळेला जनाबाईने तिथे ठणकावून सांगितलं की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी डोईचा पदर खांद्यावरचा टाकून दिलाय आणि घरात नाही बाजारात चालली, तुम्हाला काय करायचं ते करा. जणे तुला टाळ वाजवण्याचा अधिकार नाही, तुला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. जनाबाईनं खणखणीत भाषेत त्यांना सांगितलं, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी, मला मनाई करणारे तुम्ही कोण आहात. अशा प्रकारचं अभिव्यक्त होण्याचं माध्यम हे 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी या वारकऱ्याच्या हातामध्ये दिलं. सोयराबाईचे, आमच्या सुखामेळ्याचे, त्यांच्या मुलाचे, त्यांचा मुलगा तर देवाला प्रश्न विचारतो.